हा प्रश्न भाजपने विचारा ना। तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे। मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार। महात्मा गांधीच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गोरख भंडार तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या आदेशानंतर बंद पडलेली आहे। खरं तर एवढ्या वर्षापासून शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊन काम करत होती ती संस्था बंद पाडली। 25 लाख रुपयाचा जवळजवळ तुमचा माल जो आहे तो जप्त केला। एवढ्या वर्षात कधी कारवाई झाली नाही। खरं तर कुठली तक्रार नाही। तो गोरख भंडारचा गोरखपा का साधा समुद्र पार होतो? नाही, गोरखपार का बंद केलं हे मला माहीत नाही तर कशामुळे बंद केलं, पण ते काय त्याच्यामध्ये बघा असं आहे की त्यांना त्या डिपार्टमेंटला ड्रग्स अँड फूड अँड ड्रग्सवाल्यांना जर काही त्याच्यामध्ये दोष आढळला असेल तर बंद करायला बघा। कुठलाही लोकांना खायचं अन्न आहे हे प्युअर असलं पाहिजे, त्यामध्ये कुठे भेसळ असता बिना भेसळ युक्त असं नसावं हे सगळं आहे। त्यांनी पतंजलीचे अनेक प्रॉडक्ट बंद केलेत। त्यामुळे माझं मत असं आहे की कुठे कोणीही चुकत असेल, पूर्वी प्युअर होतं आता काही त्याच्यामध्ये गडबड चालली का हे तपासलं जाईल ना। कारवाई हे सगळ्यालाच अपेक्षित आहे। मी गांधीजींच्या काळात सुरू झालं म्हणून आत्ताच्या कोणी जर त्यामध्ये काही गडबड केली असेल मला वाटत नाही की, कारण ते गांधीजीच्या तत्वानुसार चालणारे आहेत। परंतु यांना काय आढळलं याची माहिती मी घेतो। जर न आढळता असं काही केलं असेल तर आपण त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। लाडकी बहीणचे 80,000 महिला 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला। निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या। आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे। भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे। लाडक्या बहीला हव्यावर सोडून दिला आहे। जा तू मर का वाच। 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा सराफ फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतकरणातून श्राप देते ना त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे। आणि ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मतं मागायसाठी तर यांची पूजा ती ते करेल। हे जे बनवाबनवी केली, फसवणूक केली लाडक्या बहिणीची, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल।